नमस्कार. मी अमित वेंगुर्लेकर स्वागत करतोय माझ्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये, जो अक्कलकोटचा आपण सिरीज करत होतो त्याच्यामधला हा दुसरा भाग आहे. तर गुरुमंदिर ही माझी अक्कलकोटमधील सर्व प्रिय जागा आहे. तर 2 ते 3 दिवसाचा हा प्रवास होता आणि त्याच्यामधलं एका भागात दाखवणं थोडंसं कठीण होतं, म्हणून ह्याचे मी पार्ट वाईज केले आहेत. असे काही खास भाग केलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता. तर मी थोडा कॅमेरा खालून घेतो आहे, याचा अर्थ असा नाही की माझं कॅमेराचं डायरेक्शन चुकलेलं आहे. तर तुम्ही जे बॉक्स बघताय, जे व्हाईट केलेले बॉक्स आहेत, काही लाद्यानं व्हाईट लावलेलं आहे आणि बॉक्स केलेले आहेत, त्याचं एक गुरुमंदिरचं एक विशेष आहे. कोणी गेलेलं असेल गुरुमंदिरला त्यांना माहितीच आहे. तर गुरुमंदिरमध्ये स्वामींच्या चिन्मयी पादुका आहेत आणि हे 17मध्ये दिसून आलं होतं. आणि त्या पादुका दिसतात, म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित बॅटरी मारून बघितलं तर पादुका तुम्हाला दिसण्यात येतात. तर हे गुरुमंदिरचं विशेष आहे. आणि गुरुमंदिर ही जागा आहे खूप स्वामींची सुद्धा खूप प्रिय जागा होती. तर इथे आम्ही गेलो संध्याकाळच्या वेळेस, कारण आम्ही पोचलो होतो थोडेसे लेट. तर इथे जाऊन आम्ही इथला महाप्रसाद होता त्याचं ग्रहण केलं. त्याचप्रमाणे आम्हाला सकाळी काकड आरतीला जायचं होतं. तर काकड आरतीसाठी आम्ही पुन्हा रूमवर जाऊन थोडा वेळ आराम केला आणि काकड आरतीसाठी नंतर मंदिरात गेलो. ते पण पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तसेच गुरु मंदिराची पूर्ण माहिती जे इथे सेवक होते त्यांच्याकडून आपण ऐकून घेतले, ती पूर्ण माहिती पण तुम्ही ऐका. तर जेणेकरून तुम्ही कधी अक्कलकोटमध्ये आलात तर गुरु मंदिरला नक्की भेट द्याल. तर माझी ही 5वी वेळ होती अक्कलकोटची. तर खूप माझी आवडती जागा आहे आणि खूप शांत वाटते इथे आल्यानंतर. तर पहा, पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला जी माहिती मिळेल ती खूप महत्त्वाची असेल, ती दुसऱ्यांपर्यंत पण पोचवा. श्री स्वामी समर्थ. जय शिवराय. देवळीमध्ये स्वामीची मूर्ती दिसते आहे छत्रखाली. त्याच्या समोर त्याच्या पुढच्या वगैरे स्वामीचं कवर दिसतंय खडावं केलेलं. त्याच्यामध्ये बाळाप्पा महाराजांना दिलेले चंद्राचे चिन्ह पादुका. त्या पादुकातून बाळाप्पा महाराज नामवट स्थापन केला 1901 साली. त्याच्यानंतर ही नागाची फडी आणि मुखवट आहे, ही आहे बाळाप्पा महाराजांची समाधी. हे आम्ही चिन्मय पादुका आणि बाळाप्पा समाधी. आता गुरुमंदिर काय म्हटलं जातं तर बाळाप्पा महाराज स्वामींचे शिष्य बाळाप्पा महाराज. बाळाप्पा महाराजांच्या नंतर गादीवर आले गंगाधर महाराज, ही त्यांची समाधी. गंगाधर महाराजांच्या नंतर गादीवर आले गजानन महाराज इथले अक्कलकोटचे. त्यांची इथे शिवपुरीला समाधी आहे, इथून 2.5 किलोमीटर. असं चिन्मय पादुका, बाळाप्पा मठ आणि गुरुमंदिर तिन्ही नावाने या मठाला संबोधलं जातं. हे आहे 1901 सालातलं मठ आहे. आता ही पावलं म्हटलेली. हे जेवढा मठ जुनं आहे तेवढं हे सगळं जुनं आहे त्यावेळेला. मध्ये 25 हे सगळं रिन्युएशन करायचं असं होतं. फरच्या काढण्याचं देण्याचं काम करायचं होतं. सगळं मटेरियल आलेलं होतं, येऊन पडलं होतं. उद्या काम चालू करायचं म्हटलं ना, पहिलं ते पाऊल दिसतं ना, एक पाऊल, ते पहिलं पाऊल दिसलं म्हटलेलं. जिथे जिथं पावलं आहेत असं वाटलं तिथे तिथे हे चौकोन करून ठेवले, जेणेकरून आपले त्याच्यामध्ये पाय पडू नये. हे झालं 25 नोव्हेंबर 2017. आता याला झाली 6 वर्ष. आता काही ठिकाणी तुम्हाला काही अस्पष्ट झाले असते, काही ठिकाणी आणि स्पष्ट आहे. पण जेव्हा ही उमटली त्यावेळी सगळीकडे सगळ्या याच्यामध्ये स्पष्ट पावलं दिसत होते, म्हणून ते चौकोन केले. थोडक्यात महाराजांचा आदेश आहे असं ठेवा, याच्यात काही बदल करायचा नाही. आणि दुसरा हम गया नाही जिंदा है, त्याची ही प्रचिती आहे. झालं आणि काही सांगता? चिन्मय पादुका स्वामी समर्थांच्या पादुका
स्वामींनीच बाळप्पा महाराजांना दिलेले चिन्मय पादुका. मंदिरमध्ये त्याच्यानंतर वटवृक्ष आहेत, हे 2 3 चोळप्पांचा वाडा. त्या वाड्यामध्ये बरीच वर्ष वास्तव्य, म्हणजे 22 वर्ष तिथे वास्तव्य होतं. त्यानंतर खासबाग म्हणून एक आहे, तर खासबागेमध्ये सुद्धा स्वामी कायम असायचे तिथे. आणि 4थं ते राजेरायमठ, तुम्ही जे म्हणता ना 5 ठिकाणं, ते राजेरायमठ. कधी कधी ते नूरबाबाच्या दर्ग्यावर सुद्धा असायचे. म्हणजे ते नूरबाबाचा दर्गा पकडून 5. तसे ते वास्तव्य सगळीकडेच आहेत, ते येत नाही. पण जागा म्हणजे हे होतं म्हणतात. महत्त्व सुरुवातीला आले ते खंडोबा मंदिरात आले, त्याच्यानंतर मग वडाखाली, नंतर चोळप्पांची गाठ पडल्यानंतर मग चोळप्पांच्या वाड्यात राहिले. त्याचं विशेष म्हणलं तर खासबाग. तर सकाळचे 3:30 वाजलेत. श्री स्वामी समर्थ आणि काकड आरतीसाठी लाईनमध्ये आलो आहे. आणि दत्ता आहेत. दत्ता किती वाजले? सकाळचे 3:30 वाजले. कोणी झोपलं नव्हतं बरोबर. सकाळच्या काकड आरतीची ओढ होती आणि पहिल्या 250 ते 300 लोकांना आतमध्ये घेतात मंदिरात. त्याप्रमाणे आलो आहे. हे बघा किरण आणि नंबर लागला आमचा शुअर. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला. 250 ते 300 लोकांना पहिल्या आतमध्ये घेतात, नंतर स्क्रीनवर काकड आरती पाहावी लागते. अशा प्रकारे गर्दी, अशी लोक येत आहेत भक्त निवासमधून. तू घेतलं गर्दी वाढते आता काकड आरतीसाठी. लोक यायला लागलेत. स्वामी समर्थ. पाय देशात नाही.
आहे.